आपण पहिल्या फेरी अखेर जे नगरसेवक पदाच्या ज्या जागा आहेत कोण कुठे आघाडीवर आहे यावरती एक नजर टाकणार आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये सविता खोळंबे आघाडीवर आहेत, 1 ब मध्ये बाळू उगले आघाडीवर आहेत। प्रभाग क्रमांक 2चा स्थगिती होती, कालच मतदान झालं आहे त्यामुळे तो निकाल नंतर येईल। 2 ब मध्ये पंकज जाधव आघाडीवरती आहेत, 3 अ मध्ये कांताबाई जाधव आघाडीवर आहेत, 3 ब मध्ये शेखर गोळेसर आघाडीवर आहेत, 4 अ ला स्थगिती आहे, नंतर मोजणी होईल। 4 ब मध्ये सागर भाटजीरे आघाडीवर आहे, 5 अ ला बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे 5 ब मध्ये मनीषा गवळी या आघाडीवर आहेत, 6 अ मध्ये लक्ष्मी पवार आघाडीवर आहेत, 6 ब मध्ये मनोज देशमुख आघाडीवर आहेत, 7 अ मध्ये सागर कोथमिरे, 7 ब मध्ये अंबिका धनगर, 8 अ मध्ये संध्या कासार, 8 ब मध्ये हर्षद देशमुख क्रॉस वोटिंग या ठिकाणी दिसत आहे, 9 अ मध्ये ललिता हांडे, 9 ब मध्ये अजय गोजरे, 10 अ मध्ये शुभांगी गुळे आघाडीवर आहेत, 10 ब जो आहे ते स्थगिती असल्यामुळे नंतर मतमोजणी होईल। 11 अ मध्ये कमळाबाई पगार, 11 ब मध्ये शुभम वारुंगसे आघाडीवर आहेत, 12 अ मध्ये सुदर्शन नाईक, 12 ब मध्ये निशा बोडके आघाडीवर आहेत। या ठिकाणी सुद्धा आपण क्रॉस वोटिंग असल्याचं बघू शकतोय। 13 अ मध्ये अमोल झगडे, 13 ब मध्ये गीता वरंदळ हे सुद्धा क्रॉस वोटिंग या ठिकाणी बघायला मिळत आहे। 14 अ आणि 14 ब मध्ये पंकज मोरे सपत्नीक आघाडीवर आहेत, म्हणजेच पंकज मोरे आणि ज्योती मोरे दोघेही आघाडीवर आहेत। 15 अ मध्ये विलास जाधव आणि 15 ब मध्ये सुवर्ण उबाळे आघाडीवर आहेत। नगराध्यक्षपदासाठी विठ्ठल उगलेंनी तब्बल 1100ची आघाडी घेतलेली आहे। असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते महत्तम आघाडीवर असल्याचं चित्र पहिल्या फेरी अखेर बघायला मिळत आहे।